Hare
गीता गीता वाचसी वदतो नाहे पुनरावृत्ति तया नरा वाचे वदता दो अक्षरे भवसिन्नुत्तरे अधश्रेणी ऐसा जाता नित्यणी तया पुरुषोत्तम न विसम्मे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सकल संत शिरोमणी आनंदी वल्लभम कैवल्यदानी एक नमस्कार ते चरणी करिता न मिले त्रिभुवनी चे संत सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक हे
कीर्तनरूपी सेवेला निवडलेला अभंग जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत शांती ब्रह्म आणि श्रीमंत अशा प्रकारचे पैठण निवासी असलेले संत एकनाथ महाराज जनार्दन स्वामीचे महान भगवत भक्त की ज्यांनी भगवान पांडुरंग परमात्म्याला हा पती पत्नीला एकत्र आणलं. युगापरत्वे दोघेजणे एकमेकाला हा पासून दूर झालेले होते. दोघेजण रुक्मिणी रुसलेली होती. रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यास्तव पांडुरंग परमात्मा द्वारका नगरी सोडून दिंडीरवनामध्ये आले. रुक्मिणीला पाहता लखुबाई, जे लखुबाई आहेत त्याच रुक्मिणी आहे, त्यांना पाहताच पुंडलिक भगवत भक्त दिसला. आणि पुंडलिकाने भगवंताला पाहता क्षणी माझ्या घरी कोणीतरी वारकरी आलेला आहे, टाळकरी आलेला आहे, माळकरी आलेला आहे. आदर्श व्यक्तिमत्व हे वारकऱ्यांचं आलेल्या अतिथांचं स्वागत करणे, त्यांना कमीत कमी पाणीही पिण्याचं म्हणणे, असं करणारे भगवत भक्त पुंडलिक महाराज आणि ही देवाला हा विनंती करतात, नव्हे माझ्या आईवडिलांची सेवा चालू आहे. जोपर्यंत आईवडील या ठिकाणी झोपणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणि तुमचं स्वागत करू शकणार नाही. त्या क्षणामध्ये इंद्रदेव प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी वीट बनला आणि ती वीट पुंडलिकाने भिरकवली. भगवान उभे झाले विटेवरी आणि विठेवर उभे असलेले भगवान युगे 28 विटेवरी उभा बामांगे रुक्माई वर दिव्य शोभा. आषाढी कार्तिकी एकादशीला हा पंढरीनाथाच्या पंढरपूरला भगवत भक्त वारकरी दरवर्षी जातात. 3 वारे आहेत. एक कार्तिक वारी आहे, एक आषाढीची वारी आहे आणि ही चैत्र वारी आहे. हे सर्व देववाऱ्या ह्या शुद्ध पक्षामध्ये असतात. अमावस्यापासून तर पौर्णिमेपर्यंत ह्या वाऱ्या देववाऱ्या आहेत, देवाकडे जाण्याकरता वाऱ्या आहेत. आणि पौर्णिमेपासून तर अमावस्यापर्यंत वद्य पक्षामध्ये आणि त्या वाऱ्या संतांकडे जाण्याच्या आहेत, संतांना नमस्कार करण्याच्या आहेत. निवृत्तीनाथाची जी वारी आहे पुण्यतिथीची या ठिकाणी प्रत्यक्ष वद्यपक्षमध्ये आहे. आणि म्हणून गुरुवारी आमचे या ठिकाणी असलेले शिवराम महाराजांनी मग पौष वद्य पंचमीला ते द्वादशी उद्याच्या हा प्रसंगापर्यंत हा पंचम वेद, 5वा वेद तुकाराम महाराजांचा अभंग आणि वेदाचाही अर्थ निवडोनी गहाण मराठी सुंदर भाषामध्ये लिहून अभंग ठेविले. आणि ते तुकाराम महाराज आपल्याला हा त्या अभंगाद्वारे
सर्व काही आनंद व्यक्त करतात आणि सर्वांना हा उत्तम प्रकारे एकादशीचं महत्त्व सांगतात. आणि एकादशी आहे आज. आजच्या एकादशीचं नाव आहे षष्ठतिला एकादशी, षडतिला एकादशी. आजच्या एकादशीचं महत्त्व आहे. एकादशीला आजच्या तिळाचं फराळ घेता येतं. प्रत्येक एकादशीला वेगवेगळं महत्त्व आहे. पुत्रदा एकादशी, कामदा एकादशी, भगवान शंकराची एकादशी चैत्र शुद्ध जेव्हा बारसला एकादशी येते त्या एकादशीचं नाव आहे कामदा. भगवान शंकराच्या यात्रेला गेल्यानंतर केवळ संतांना नमस्कार केल्यानंतर तुमच्या मनोकामना परिपूर्ण होतात. हा भावार्थ आहे उत्तम प्रकारे. म्हणून या एकादशीला हा तिळाचं फराळ सांगितलं. आणि आज तिळाचं फराळ करताना काही शंका आल्या का तुम्हाला? काही तुमची मनस्थिती बेकार झाली होती का? किंवा तीळ सोमवारच्या दिवशीला खाऊ नाही, कारण तिळात भगवान शंकराच्या पिंडीसारखा आकार तिळाचा आहे, म्हणून ते तिळगुळ खाऊ नाही असं तुम्हाला वाटतं का? असं मुळीच वाटू घेऊ नका. कारण तिळाचा आणि भगवान शंकराच्या पिंडीचा काही त्या ठिकाणी अर्थ येणार नाही. चिंचीचं चंद्राच्या आकाराचं असलेलं ते चिंचीचं वाटू मग चंद्र आहे का? मग ते सोमवारला खाता येतं का? आणि मग चिंचीचा आणि चंद्राचा काही प्रश्न येणार नाही. याप्रमाणे एक विस्तार या ठिकाणी पूर्ण संशयात्मक दिला भगवंतानी की तुम्हाला फक्त हा जीवनामध्ये एकच फळ खाता येत नाही, ते म्हणजे वैष्णवांना ते फळ खाता येत नाही. कोणतं? तर उंबऱ्याच्या झाडाचं. कारण उंबराच्या झाडामध्ये भगवान नृसिंह अवतार जेव्हा झाला त्यावेळेला हा हिरण्यकश्यपूचं रक्त पूर्णपणे भगवंतानी प्राशन केलं आणि त्या वाघनख्यांमध्ये जाऊन रक्त गेलं. रक्त गेल्यामुळे त्या रक्ताचा आग होत होती. ताडी दहा झालेला होता. तेव्हा हा बरेचसे देवदेवतांनी ही अनेक प्रयोग त्या ठिकाणी केले देवाचा दाह पूर्णपणे नष्ट करण्याचा. पण आमच्या हा पार्वती आईसाहेबांनी ताबडतोब उंबरापाशी गेली. उंबर अस्वस्थम दत्तात्रय अनुष्ठानम अशा वृक्षापाशी जाऊन त्या ठिकाणी ही विनंती केली की आम्हाला फळं असा द्यावे. म्हणून ती उंबराची फळं घेतलेली आहेत. भगवंताच्या नृसिंहांच्या हा अगदी बोटाला म्हणजे त्या ठिकाणी नखामध्ये घालून दिलेली आहे. दहा शांत झाला. शास्त्राने निश्चित त्या ठिकाणी केलं आमच्या वैष्णव सांप्रदायिक माणसाला. कारण राक्षसाच्या रक्तांपासून उंबर फळाला दोष लागलेला आहे, ते रक्त आहे आणि म्हणून ते वैष्णव खाऊ शकणार नाही. फक्त वैष्णव दत्त जयंती करू शकेल, उंबराच्या झाडाखाली जाऊन शांततेने आनंद प्राप्त करेल, परंतु ते फळ खाता येणार नाही. उष्ण प्रयोगात हा त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. म्हणून एकादशी व्रताला हा तिळाचा संबंध नाही. एखादा जर पित्र 11वा दिवस करायचा आहे आपल्याला आणि सोमवार दिवस आला असेल तर कधीच भानगडीत उपस्थित करू नका की सोमवार आहे वा पितर कसे जीव घालावे. अवश्य सोमवारला जर 11वा दिवस आला असेल, 13वी आले असेल तर अवश्य पितर जीव घालण्याचा अधिकार आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा दोष मानता कामा नाही. एखाद्या वेळेला अखोजी जर सोमवारच्या दिवशी आली
तर काय करणार तुम्ही? अखरपक जर सोमवारच्या दिवशी आला तर मग मंगळवारी कराल? नाही, तुम्हाला सोमवारीच करावं लागेल तिथीच्या नियमाप्रमाणे. म्हणून आदर्श आपल्या जीवनामध्ये एकच ठेवायचा आहे की शास्त्राने जे मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या पद्धतीने, वैष्णवांनी मर्यादा घालून दिलेल्या आहेत की एकादशीला कधी साबुदाणा खाऊ नये, असे वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराज आपल्या प्रवचनामध्ये सांगत असायचे की साबुदाणा निषिद्ध आहे, वर्ज्य आहे, खाल्ल्यास तुमच्या पोटाला त्रास होणार आहे आणि तुम्हाला हा दुसऱ्या दिवशी हे दवाखान्यामध्ये जावं लागेल, कारण तुमच्या हा मोठ्या आतड्याला ते सहन करता येत नाही, तर छोट्या आतड्यामध्ये त्याचं चूर्ण होत नाही आणि ही ते तुम्हाला हा जठराग्नीमध्ये पाचकता हा निर्माण होत नाही. याकरता हा संतांनी घालून दिलेले नियम आहे. त्या नियमाचं आचरण करून आपण आपल्या हा वैष्णव धर्म संप्रदायामध्ये व्रतवैकल्य सुंदर प्रकारचं करावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, व्रतवैकल्य केल्याशिवाय तुमच्या प्रकृतीला हा शांती प्राप्त होत नाही. तीर्थव्रते भाव तीर्थव्रत भाव धरिले करुणा शांतिदया पावणा हरिकरी. म्हणून व्रताच्या ठिकाणी तीर्थाच्या ठिकाणी तेवढंच महत्त्व आहे. तीर्थामध्ये गेल्यानंतर कधीही साबण लावून आंघोळ करू नये. केल्यास गंगा हा अपवित्र केली आणि पाण्याचं त्या ठिकाणी साबणाचा फेस केल्यामुळे त्यातली जी काही जीवाणू असतात, मच्छा वगैरे असतात, त्यांच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर त्या केमिकलचा परिणाम होतो आणि पुढे आपल्याला त्यांना होणारा त्रास. आपण कोण्याही जीवाला हा दुःख होऊ देऊ नये. करुणा, आपण केवळ करुणा सर्वांच्या विषयी बाळगावी. करुणा या शब्दाचा प्रभाव आहे दया नव्हे, करुणा. त्या जीवाला किती त्रास होते आहे याची ज्याला जाण असेल त्याला म्हणतात करुणा. आणि ती करुणा भगवान विष्णू परमात्माला हा क्षीरसागरामध्ये पहिल्यांदाच झालेली आहे. आणि त्या करुणेचं उदाहरण नारदाने उत्तम प्रकारे लिहून दिलेलं आहे. नारद पुराणामध्ये नारायण स्तुतीमध्ये करुणा सागर हारा लाटा भविचा घोरा नारायण नारायण जय गोविंद हरे. आता
म्हणतात. गजेंद्र ज्यावेळेला मगराच्या मिठीमध्ये त्याचा पाय पडला त्यावेळेला त्याने आवाज दिला भगवंताला, हे गोपाल, हे गोविंद, अब तो हारी रे. करुणासागरा धावते, आता हारलेला हो. माझ्यामधली ताकद गेली, शक्ती गेली, युक्ती गेली, भक्ती गेली, सर्व काही गेलं. आता केवळ तुझी गरज आहे. माझ्याजवळ भरपूर काही होतं आतापर्यंत. माझ्या संगतीमध्ये बाया, मुलं आणि सर्व काही लोक होते. परंतु आता मला समजलेलं आहे. काय समजलं? हा संसार दुःखाभार शाश्वत याचे धरू नये. कुणी कुणाचं नाही ग सकै, व्यर्थ भ्रमामध्ये पडू नये. कुणाची माता, कुणाचा पिता, व्यर्थ भार्या भरू नये. कुणी कुणाचं नाही ग सकै, व्यर्थ भ्रमामध्ये पडू नये. व्यर्थ भ्रम. त्यावेळेला आमच्या द्रौपदीचे 5 मुलं मारले गेले. विठ्ठला विठ्ठला. 5 मुलं मारलेले आहे अश्वत्थामेने. गुरुपुत्र अश्वत्थामा. गुरुच्या मुलावर प्रेम करावं, गुरुबंधूचं ऐकावं. गुरुबंधूला हा सत्संगतीमध्ये हे त्याला मंत्र विचारावा. आपल्याला जर मंत्र बरोबर येत नसेल तर गुरुभावाला जाऊन विचारायचं की आपल्या गुरुना दिलेला मंत्र तो योग्य आहे, तो तुम्हाला स्पष्ट म्हणता येते तर तुम्हाला सांगा. गुरुबंधू, गुरुबाई नाही, भाव आहे. उत्तम करुणात्मक प्रतीक आहे. आणि म्हणून द्रौपदीने ज्या वेळेला हा पाहिलेला आहे, 5 मुलांचा वध झालेला आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, द्रौपदीने 5व्या वेदाचं उत्तम प्रकारचं विवरण केलेलं आहे. तिच्या लक्षात आहे की भगवान कृष्ण परमात्माने आपल्या नवऱ्याला गीता सांगितली. नवरा हा कुरुक्षेत्र रणांगणावर गीता ऐकतो आणि नवऱ्याने ऐकलेली गीता, नवऱ्याने ऐकलेलं कीर्तन, नवऱ्याने केलेलं भागवत किंवा हा या ठिकाणी प्रवचन किंवा हा गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, याचं अर्ध पुण्य ह अर्धे विचार सुंदर आणि ते बाईला जातात. बाई घरी जरी असली तरी बाईला अर्ध पुण्य मिळतो या भक्तिमार्गाचं, पतीचं. आणि बाईनी आपल्या घरी दारावर आलेलं भिक्षुक त्याला हा सांगितलं, हय बुडे रिकाम पण नाही. हे पाप कोणाला भोगावं लागेल? पतीला. धन्य आहे विठ्ठल. करुणामूर्ती आमची द्रौपदी ज्या वेळेला अश्वत्थाम्याला पकडून आणलं अर्जुनाने आणि कृष्ण परमात्माने रथामध्ये बसून आणलं, द्रौपदीच्या समोर उभा केला तो मारेकरी. जजमेंट त्या ठिकाणी ही द्रौपदीला द्यायची आहे आता. कारण मारणार आहे कोण? अर्जुन. अर्जुनाला बोललीच तशी होती द्रौपदी.
पाच पतीची सती द्रौपदी सोडिला ग बाये धीर द्रौपदीनी भूमीवरी अंगजाती माझे पंचपुत्र मला एकदा दाखवा. अर्जुना धनुर्धारी गांडीववीरा धर्मराजा धर्मतत्व सुंदर प्रकारचं करणारा भीम महाराज गदा युद्धामध्ये प्रवीण असलेले आणि नकुल सहदेवान भूत भविष्य वर्तमान कालाचं तत्त्वज्ञान तुमच्याजवळ आहे. अशी ती पाच पतीची द्रौपदी म्हणते आहे की एकदा पुत्र मुख दावा, एकदा माझ्या मुलांचे मुंडके शाटून नेलेले आहेत, कमीत कमी ते शाटलेले मुंडके तरी आणून दाखवा. पाहिन एकदा, मग एकही मुंडका आणू शकले नाहीत. आणि शेवटी अश्वत्थाम्याला पकडलेलं आहे. द्रौपदी त्यावेळेला सांगते आहे, महाराज अर्जुन महाराज बाण लावलेला आहे, शर लावलेला आहे बाणावर आणि झनन टाकणार आहे. द्रौपदीला सांगते आहे, द्रौपदी हा तुझ्या मुलांचा मारेकरी आहे, याचा वध करणार आहे. कृष्ण परमात्मा वकीलपत्र घेतलेली व्यक्ती आहे. कृष्ण परमात्मा हा म्हणून राहिलेला आहे, द्रौपदी सत्य बोललेला आहे अर्जुन. नवऱ्याचं कर्तव्य आहे बायकोचं समाधान करणे. तुझे 5 मुलं मारल्यामुळे याला पकडून आणलेला याचा नाश करायचा आहे. द्रौपदी म्हणाली, प्रभू तुमच्या सांगण्यावरून किंवा तुम्ही महान प्रयत्न करून जरीही अश्वत्थाम्याला आणलं तरी त्याला मारायचं की नाही मारायचं माझ्याकडे आहे ती जजमेंट. पूर्णपणे मी सांगेन. कृष्णा तुम्ही बाजूला या. कृष्ण ताबडतोब बाजूला झाले आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुन तुम्ही त्याला जिवंत माणसाला आता मारून आपली 5 मुलं येतील का? आणि त्याच्या आईला किती दुःख होईल. अश्वत्थाम्याच्या सिंधू नरेश अश्वत्थामा सांगा, त्याच्या आईला जे दुःख होईल ते दुःख मला समजलं. कारण मातृत्वाचं दुःख केवढं असतं ते स्त्रीचं स्त्रीलाच समजतं. त्याच्या आईला किती दुःख होईल. त्या मुलाच्या हातून ते अज्ञान पद्धतीने ही चूक घडलेली आहे. कारण तो एवढा मोठा सज्जन गुरुपुत्र द्रोणाचार्यांचा मुलगा आणि तो दुर्योधनाच्या संगतीमध्ये होता. दुर्योधनानं जसं सांगावं तसं या व्यक्तीनं ऐकावं. मग सज्जनही सुद्धा कधी कुसंगतीमध्ये बिघडतो आणि म्हणून याच्याकडून हा नाश झालेला आहे. मला एक समस्या आहे की माझ्या शेजारच्या बाईला दुःख होता कामा नये. माझ्या शेजारच्या व्यक्तीला कोणालाही त्रास होता कामा नये. आपल्याला त्रास झाला असेल, शेजाऱ्यांनी दिला असेल, परंतु शेजाऱ्यांशी आपलं नातं मात्र व्यवस्थित ठेवायचं. हीच आमची ग्रामगीता सांगते. विठ्ठल अभंगाचं पहिलं चरण आहे. गीता 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 वाचे देवा
3 वेळ म्हटलेलं आहे. आणि तुम्ही जर 6 वेळा शब्द वापरला गीता गीता, तर शेवटी आपोआप त्याग हा शब्द निर्माण होतो. गीता 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 गी त्याग निर्माण होतो. आणि त्याग करायचा आहे कोणत्या गोष्टीचा? अयोग्य विचारांचा त्याग शिकवते आहे आमची गीता. गीतेचा हा या ठिकाणी जन्म झालेला आहे कुरुक्षेत्र रणांगणावर. पितामह भीष्माचार्यांच्या एकमेव भावांचे हे मुलं कौरव पांडव युद्धविधी भूमीवर उभे. गीता जयंती एकादशी मोक्षदा या दिवशीला युद्ध सुरू झालेलं होतं. मार्गशीर्ष शुद्ध गीता जयंती. अर्जुनाने त्याच वेळेला हा आवाज केला आहे, प्रभू ममं रथं सेनोरभयो मध्यं स्थापितं अच्युतं. पाहच्युत म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा रथावर बसलेला व्यक्ती. ड्रायव्हरला जसं सांगितलं तसं गाडी न्यावं लागते. एवढा मोठा भगवान कृष्ण परमात्मा हा सारथ्य कर्म करून राहिलेला आहे. आणि ही रथ त्यावेळेला हा समोर सेनेच्या समोर नेलेला आहे. अर्जुनाने पाहता क्षणी दुःख निर्माण केलं. त्याला वैराग्य प्राप्त झालं. एवढ्या मोठ्या लोकांना मारून मला ऐश्वर्य भोगायचं आहे, राज्यकारभार करायचा आहे, आणि हे दुःख मला किती होईल. हे रक्ताचे डाग माझ्या अंगावर उडतील. त्या पातकाळीही मी किती दिवससह या ठिकाणीही दुःख सहन करावं. म्हणून अर्जुन फार दुःखी झालेला होता. त्याच्या ठिकाणी ग्लानी आलेली होती. तो रथचक्राला त्यावेळेला त्या रथाच्या खांबाला जाऊन टेकलेला आहे. घाबरलेला अर्जुन ज्या वेळेला रथाला टेकतो आहे आणि धनुष्यबाणाचा हात बेंबळा म्हणजे हलका होऊन त्या ठिकाणी हे धनुष्यबाण खाली पडायला लागतो. अर्जुनही खाली पडलेला आहे. त्या क्षणामध्ये हे भगवान कृष्ण परमात्माने पाहिलं, अर्जुना बघितलं का केवढं सैन्य आलेलं आहे, युद्धाला किती लोक आलेले आहे. 11 अक्षोणी सैन्य हा दुर्योधनाचं आहे. 7 अक्षोणी सैन्य पांडवांचं. दोघांच्याही मध्यभागाच्या ठिकाणी अर्जुनाचा रथ कृष्ण परमात्माने उभा केला. रथाच्या व्रजस्तंभावर आणि प्रत्यक्ष पताका आहे, आणि पताक ही हनुमंतरायांच्या हातात आहे. असा हनुमंतराय हा वारकरी संप्रदायांचा पहिला अधिकार पुरुष. आणि गीता श्रवणाचं परमोच्च भाग्य अर्जुनाला प्राप्त होऊन राहिलेलं आहे. परंतु जो डोक्यावर बसते त्याला तर काही प्राप्त होणार, डोक्यावर बसता येणार नाही. साधूच्या संतांच्या महात्मांच्या आसनावरही आपल्याला बसता येणार नाही. त्यांच्या आसनाच्या खाली बसलं पाहिजे. आई वडिलांच्या अगदीही ते उंचावर बसलेले असले तर त्यांच्यापेक्षा कधीच उंचावर आपल्याला बसण्याचा अधिकार नाही. हा एक तत्व आहे. ज्या वेळेला आपल्या घरी आपल्या पतीने साधू संत महात्मे आपल्या घरी आणले, त्यावेळेला त्यांचे पाय वगैरे धुतल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे. Hare
संतांची आसने, त्यांचा सत्कार करायचा आहे. पण संतांची पूजा करताना त्या पूजेच्या ताटामध्ये मात्र अगरबत्ती पेटलेली अशी काही समोर नको संतांना. ती जर अगरबत्ती असली तर साधू पहिलेच घाबरतो, आता ते मला कुठे लागेल, टेन्शन येतं. आरतीच्या ताटामध्ये ज्या वेळेला मिरवणूक येते ना, त्यावेळेला गावामध्ये जे आरतीमध्ये दिवे असतात ते दिवे पण नको आरतीमध्ये. ते दिवे सरळ त्या फोटोपाशी ठेवायचे देवाच्या. फोटो जर मांडला नसेल तर आपल्या घराच्या दरवाजात ठेवायचं. सांगायचं साधू संतांना की घर उघडं आहे आणि दिवा तेवत आहे. या घरामध्ये वारकरी संप्रदायांचा हा एक महान अधिकारी व्यक्ती आहे. देव पूजा विठ्ठल, भाव विठ्ठल आणि सर्व विधी विठ्ठल. संत आपल्या घरी आणल्यानंतर आपल्या पतीने पहिले संतांना नमस्कार करायचा नाही, पहिले आपल्या पतीला नमस्कार करायचा की पतिराजा तुम्ही ही गुरुला संतांना आपल्या घरी आणलं. ज्या स्त्रीने आपल्या पतीला हा नमस्कार केला, भाव दिला, तर संतही सुद्धा हा तिला आशीर्वाद देतात. धन्य हे सुंदर प्रकारची ही गृहिणी. या व्यक्तीची म्हणून त्या पद्धतीने संतांची पूजा उपचार उत्तम पद्धतीने हे आपल्या ग्रामामध्ये होतेच आहे आणि त्याप्रमाणे हे अधिकार आहे. त्या क्षणामध्ये वारकरी संप्रदायाचे महान अधिकारी भगवान शंकरजी क्षीरसागराच्या तीरी बैसुणी सांगते गिरिजेला गीता तत्वज्ञान. हे पार्वती, गीता तत्वज्ञानाचे फक्त 2 अक्षर आहेत. गीता, गुरु गीता, गुरुनं केलेली गीता, गुरुगीता म्हणजे 2 अक्षर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेली ग्रामगीता 2 अक्षरे. गीता तत्वज्ञान. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या गीतेच्या माध्यमातून समाजाला पहिले एकच निर्णय देतात की तुम्ही शेजाऱ्याशी पहिले चांगलं वागा.
शेजाऱ्यांचं शेजार तत्त्वज्ञ जर आपल्या लक्षात आलं असेल, शेजाऱ्यांच्या दुःखसुखामध्ये जर आपल्याला हा जाण्याची येण्याची आणि त्या ठिकाणी कार्य करण्याची भावना असेल, तर तुम्हाला हा गल्ली धर्म समजला, तुम्हाला शेजार धर्म समजला. आणि ज्यांना शेजार धर्म समजला त्यांनाच आपल्या हा मौल्याचा हा अधिकार समजला. ज्यांना मौल्याचा अधिकार समजला त्यांना गावाच्या ग्रामपंचायतचा किंवा गावाचा अधिकार समजला. आणि ज्यांना ग्रामगीता समजली त्यांना हा कुरुक्षेत्र रणांगणा म्हणजे दिल्ली, कुरुक्षेत्र रणांगण म्हणजे दिल्ली, आणि दिल्लीचं तत्त्वज्ञान समजून चुकेल. म्हणून गीता आपल्याला समजण्याकरता आणि ही काही जास्त वेळ लागत नाही. फक्त नम्रतेने आपल्या गृहस्थाश्रमामध्ये विचार सुंदर करून जर का आपण नित्यनेमाने ही ती गीता 2 अक्षराची गीता 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 वाचेशी म्हणता नाही पुनरावृत्ती. घरी रोज नित्यनेमाने 2 अक्षरांसह गीतारूपी असलेल्या ग्रंथांचं वाचन जे करतात त्यांना दिवसभर 24 तासामध्ये खूप आनंद मिळतो. 5 ओळी का होईना ज्ञानेश्वरीच्या वाचायला हव्या, वाचायला पाहिजेत. वाचावी ज्ञानेश्वरी,
ज्ञानेश्वरी. स्वामी विवेकानंद हा ज्ञानेश्वरीचं वाचन करणारे. ज्ञानेश्वरी ज्या वेळेला ग्रंथ शिकागोच्या हा महान धर्मसभेमध्ये गीता हा खाली ठेवली होती, सर्व ग्रंथांच्या खाली ठेवली. ज्यावेळेला त्यांना 2 मिनिटाचा टाईम मिळाला तेव्हा नम्रतेचा भाव आणि आमच्या भारतीय संस्कृतीची ठेवण, कोणाला आणि कोणाला कोणत्या पद्धतीने संबोधित करायचं सभेला, मग ताबडतोब त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि ही सिस्टर अँड ब्रदर्स, गॉड इज वन, देव एक आहे. बंधू आणि भगिनींनो, आणि म्हणून तिथल्या पूर्ण राष्ट्रातील लोकांवर एवढी काही शाप बसली की ते बघत बसले. 2 मिनटं मिळाले होते पण 5 मिनटं झाले तरीही त्यांचं प्रवचन चालू आहे. शेवटी त्यांनी आपल्या हा भारतीय संस्कृतीचा अभिमान ग्रंथाचं वर्णन केलं. आज आमची गीता हा सर्व ग्रंथांच्या खाली आहे. सर्वांच्यावर बायबल आहे. पण बायबललाही सुंदर प्रकारचं विचारधारा पुरवणारी जर मूळ असेल तर आमची गीता म्हणून खाली आहे. सर्व धर्मग्रंथांचा पाया म्हणजे गीता. टाळ्या वाजवाव्या लोकांनी, तुम्हाला नाही म्हटलं, त्या लोकांनी वाजवल्या टाळ्या. भारतीय संस्कृतीमध्ये गीता तत्त्वज्ञानाचे विस्तार. ताबडतोब दुसऱ्या वेळेला तो ग्रंथ मधात ठेवला. गीता सर्व पुस्तकांच्या मधात ठेवल्याबरोबर विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, सर्व धर्मग्रंथांचा गाभा आहे. विचार तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे आमची गीता ही भारतीय संस्कृतीमधली. आणि तिसऱ्या दिवशीला वर ठेवली. त्याच वेळेला हा विवेकानंदजी म्हणायला लागले, आज आमची गीता ही सर्वांच्या वर कलश आहे. सर्व धर्मग्रंथांचा राजा आहे. ग्रंथराज गीता. आणि ती गीता वाचेसी म्हणिता नाही पुनरावृत्ती तया नरा. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडायचं काम नाही. गीतेचे 2 अक्षर जरी वाचले तरी तुमच्या जोडामधले असलेले दुःखद प्रसंग निघून जातील. म्हणून गीता वाचायची. असा एक व्यक्ती कीर्तनामध्ये बसलेला होता. नवरा बायको दोघेजणं घरी गेले. त्याच्या पोराचं काही लग्न होत नव्हतं. 35 वर्षाचं पोरगं झालं तर काही संबंध काही झाला नाही. पण गीतेनं हा वाचल्यामुळे संबंध होईल अशी त्यांची भावना झाली. म्हणून त्यांनी काय केलं, पोराला सांगितलं, बाबू तुला जरी वाचता येत नसलं तरीही आम्ही तुम्हाला सुंदर प्रकारचं इथे हे एक व्यासपीठ बनवून देतो. त्याच्यावर चौरंग ठेवतो आणि त्याच्यावर सुंदर ती गीता हा ठेवल्या जाईल. आणि तू फक्त पाहुणे आले की त्यांच्यासमोर जाऊन बसायचं त्या व्यासपीठावर आणि पानं असे उलटायचे. असे बोटं फिरवायचे, पानं फिरवायचे. कुठपर्यंत बाबा? पाहुणे जायपर्यंत. आल्यापासून तर जायपर्यंत. पाहुणेनं पाहिलं, गीता वाचते आहे पोरगं. गीता वाचणं काही सोपं आहे काय? वैष्णव संप्रदायाचा माणूसच वाचतो गीता. फार गीता तत्त्वज्ञान आहे. पोरगं फार हुशार आहे. MA BA शिकलेले लोक वाचू शकत नाही. म्हणजे पोरगं जास्तच PhD प्राप्त केलेलं आहे. म्हणून त्यानं संबंध फिट केला. संबंध फिट झाला. कुंकाची वाटीही बोलावली. तेवढ्या त्या पोराची ज्ञानेश्वरी पूर्ण पानं पलटून संपली. बाबा, काय बाबू? ज्ञानेश्वरीचे पानं संपले, आता काय करू? म्हणे
समाप्ती कर गो विठ्ठल विठ्ठल. अज्ञान आहे बघा. शब्दरचनेमध्ये कोण्याही ग्रंथाची समाप्ती होत नाही, गाथापारायणाची समाप्ती होत नाही. म्हणून गाथा पूर्ण वाचणं झालं ते 4092 अभंग की लगेच आपल्याला हा पहिला अभंग 5 किंवा अभंग वाचावे लागतात. म्हणजे पुढल्या वर्षीची सुरुवात आजच आपण करून ठेवली. समाप्ती आहे उद्या असे काही लोक म्हणायला लागतात. तुमच्या कार्यक्रमाची समाप्ती कधी आहे? कोणत्या कार्यक्रमाची समाप्ती होत असते? जन्ममृत्यूची समाप्ती आपण करू शकत नाही, पण मृत्यूची समाप्ती मात्र तुमच्या अंतविधीची झाली. पण गाथापारायणाची, भागवताची, कीर्तनाची, कोणत्याही नामसंकीर्तनम यशम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तन्नमामी हरी परम. इतकं सुंदर आहे. म्हणून अशी तेवे सदभ्यासे निरंतर चेतासे परमपुरुष मोहर लावे मग शरीर असो अथवा जावे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपल्या हातून जर हे कार्य होत असेल तर आनंदाचे विचार आहेत, आनंदाचा हा तत्त्वज्ञान आहे. या माऊली कराळे साहेब आलेले आहे. विठ्ठला विठ्ठला. काय आहे या ठिकाणी? केवळ एक तत्त्वज्ञान आहे. जेव्हा आपला हा विचाराचा भाव हा उत्तम प्रकारचा होतो तेव्हा आपल्या हा भावनेला सुंदर प्रकारची ही विचारधारींची फळे प्राप्त होतात. पण ज्यावेळेला आपला भाव हा अयोग्य पद्धतीने चालतो, प्रपंचामध्ये हे कधीकधी पतीपत्नी अयोग्य विचाराआड वावरतात. पती पत्नीला हा भाव देत नाही, पत्नी पतीला भाव देत नाही. त्यामुळे एकमेकाच्या हा विचारामध्ये तफावत निर्माण होते. प्रपंच हा गुंतागुंतीचा व्हायला लागतो, तो सुरळीत होत नाही आणि मग दुःख भोगावे लागते. विचार अविचार कधीच करायचे नसतात. सुखे संसारामध्ये जर अविचार निर्माण केले तर अविचार हे मनुष्याला घातक आहेत. केव्हाच त्याच्या ठिकाणी ही सुखप्राप्तीचा आनंद मिळणार नाही. एकदा हा एक पती हे ज्या वेळेला घरी गेला तेव्हा बायकोला सांगतो आहे, सर्व गावातले लोक मला मान देतात, सर्व खेड्यावरचे लोक मला मान देतात, सर्व गावाईचे लोक मला मान देतात. बायको म्हणाली, तुम्हाला सर्वजण मान देत असले तरी मी मात्र तुम्हाला कधीच मान देत नाही. का बरं? तुम्हाला मी मान देत नाही, तुमचा मी अपमान करेल. कर बरं, कशी करते? करेल. मान आणि अपमान करण्याचा दिवस उजाडला होता. बाईने आपल्या विचाराचा हा निर्णय घेतलेला होता. मुलाचा संबंध फिट झालेला होता. नवऱ्याचा अपमान करायचा आहे म्हणून तिनं ताबडतोब एका गड्याला बोलावलं. अरे ते तक्याशी बसलेले आहेत पाहुण्यामध्ये, 100-125 पाहुणे बसलेले आहेत. गाद्याशी गाद्या आहेत, तक्याशी तके आहेत, लोडशी लोड आहे, लोक रेटलेले आहेत आणि त्याच्यात हे अधिकारी पुरुष या ठिकाणी तक्याला रेटलेले आहेत. जा त्यांना विचार की तुम्हाला हा किचनगृहामध्ये बोलावलं. ते म्हणतील कशाला बोलावलं?
तर त्यांना सरळ उत्तर दे की बाईसाहेब म्हणतात पुरण वाटायला बोलावलं. ताबडतोब याला फार दुःख झालं. दुःखाच्या भरामध्ये एवढ्या मोठ्या 150 पाहुण्यामधून नवरदेवाचा बाप उठलेला आहे. कसा तरीही प्रकृतीला सांभाळत BP डाऊन झालेला होता. गेला आणि ही विचारतो आहे, तुला आजच माझा अपमान करायचा होता का? आणि आज माझ्या अपमानाचा सूड घेतला. मला आज बोलायचं होतं, केवढं माझं पाणी गेलं, माझं पाणी उतरलं, अपमान झाला. एवढे मोठे पाहुणे आलेले आहेत. त्या पोराईचे काही मामा आहेत, काही चुलते आहेत, काही काकी आहेत, काही आजोबा आहेत आणि सर्व गणगोत आहे. एवढ्या लोकांच्या समोर अपमान केला. मला म्हटलं पुरण वाटायला बोलावलं. मी काय पुरण वाटे आहो काय? आपल्या घरी मिक्सर नाही काय? अहो म्हणे मिक्सरही आहे, पुरण वाटूनही झालेलं आहे, पुरणाचं भांडं तयार केलेलं आहे, पण तुमचा अपमान करणार होती असं मी म्हटलं होतं. आज तो अपमान केला. समजलं? होय. आता माझा सन्मान करू शकते तू? तुमचा पूर्ण सन्मान करते. अरे म्हणे हे पूर्ण हौदोस है गई तर बुंदोस हे नाही आती. आता मला केवढा हा केलेला अपमान पुन्हा सन्मान होईल का? होते आहे म्हणे महाराज, काळजी करू नका. शक्तिरूपाचा विचार करा जरा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकं गौरी नारायणी नमोस्तुते. ह्या शक्तिदैवत आहे, शक्तीचं रूप आहे. आदिशक्ती महाभवानी आहे. तिने सांगितलेलं आहे त्या बाईने, हे पूर्णाचं पात्र घेऊन जा आणि पाहुण्यामध्ये जाऊन म्हणायचं, सर्व पाहुण्याला माझा नमस्कार. आमच्या बायकोने जगदंबेला हा नवाज केला होता. पोराचा संबंध जर लवकरच फिट झाला तर सर्वांना हा मुलाच्या बापाच्या हातानं पुरण वाटायचं. म्हणून पुरण वाटायसाठी मला हा बोलावलं होतं. सर्वांना टाळ्या वाजवल्या आणि आनंद झाला. बायको सन्मानही करू शकते, पत्नी ही मानही करू शकते, अपमानही करू शकते. प्रपंच हा सन्मान करतो. प्रपंच जर नेटका केला तर तो सन्मान होईल. आणि प्रपंचामध्ये जर अयोग्य विचार केले आणि कसाही वावरला आणि तू कसाही राहिला तर तुला मात्र सन्मान मिळणार नाही. म्हणून आमच्या हा गीता तत्त्वज्ञानामध्ये हे 3ऱ्या प्रमाणामध्ये एकनाथ महाराज वर्णन करतात.
जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. भगवान सोडत नाहीत, जी नित्यनेमाने राहतात. शिवराम महाराजांनी लावून दिलेली ही परंपरा, गाथा पारायणाचा हा आनंद आमच्या आई बहिणी पुरुष मंडळी उत्तम पद्धतीने ही या ठिकाणी ही आणि पूर्ण करतात. त्याच्याने रीतसर पद्धतीने ही व्यवहार चालवलेला आहे. याही करोनाच्या काळामध्ये आणि ही प्रत्येकाही योग्य अशा प्रकारे कोणी कोणाला त्रास होणार नाही, कोणी कोणालाही दगदग होणार नाही, कोणाचीही या ठिकाणीही अयोग्यतः अशा प्रकारचं त्यांना त्रास होणार नाही म्हणून व्यवस्थित पद्धतीने कार्यक्रमाची रचना केली. ज्यांचे हे दरवर्षी गुरुच्या हा कार्यक्रमाला, शिवराम महाराजांच्या कार्यक्रमाला जी आपण वर्गणी देतो, त्यांची इच्छा असली त्यांनी वर्गणी आणूनच द्यावी. वर्गणीची गरज आहेच, कारण एवढा मोठा कार्यक्रम हा 30-35 हजारांनी ही केवळ ठेवण जे आहे, साऊंड सर्व्हिस वगैरे काही आलेले हे आमचे वारकरी, मृदंगाचार्य, पूर्णपणे काकडा हरिपाठ करणारे सर्व अधिकारी लोकांचा हा वीणावादन करणारे 6-7 जणांचा, या सर्वांचा हा व्यवस्थित पद्धतीची खर्च करायचा असतो. आपण आपल्या गुरुच्या कार्यक्रमामध्ये आपली वर्गणी जशी आहे तशी आणून द्यावी. याला नित्यनेम म्हणतात. आपल्या दारावर आलेल्या हा माधुकरीला आळंदीमध्ये आलेला व्यक्ती कधीच वापस जात नाही, लक्षात ठेवा. त्या व्यक्तीला माधुकरी दिल्याच जाते आहे. 5 लोकांची 4 लोकांची काय असेल ते प्रत्येकाच्या एरियामध्ये वाटून दिलेल्या पद्धतीने त्या व्यक्तीला नियम आहे. असे जे नियम चालवतात आणि म्हणूनच नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. कार्यक्रमाकरता हा उपलब्धता आहे. हे सर्वच काही आहे. उद्या आपल्याला या ठिकाणी हे आणि शिदोरी पंगत पद्धतीने ही आपल्याला शिदोरी आणायची. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही शिदोरी नेली नाही तरी चालणार नाही का? भगवान शंकरजी तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही जेवायला उद्याच्या बारसला. तुम्ही जर शिदोरी नाही आणली तर शंकरजी तुमच्या घरी. मग आल्याबरोबर शंकरजींना काय मागितलं तुम्हाला माहीत आहे? शिवलामृताच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. श्रीयाळ चामुंडा नावाचा राजा आणि त्यांच्या घरीही त्यांना एकोणता एक मुलगा चिलया नावाचा, चिलया बाळम म्हणतात त्याला. शंकरजी गेले बारसच्या दिवशी की आता ही बाई रोज अन्नदान करते होती, आज आपल्याला देते की नाही अन्नदान इच्छा भोजन. म्हणून अतिताचा रूप धारण करुणी गेले से द्वारावरती भिक्षा दे माये म्हणू लागले. आणि तेवढ्यात ती आली भिक्षा घेऊन. महाराज श्रीयाळराजे हे काल्याच्या कीर्तनामध्ये गेलेले आहे, तिकडेच पंक्तीमध्ये जेवणार आहेत. घरी मी स्वयंपाक केला नाही. नवरा जेव्हा जेवायला जाते ना बाहेर पंक्तीमध्ये, त्यावेळेला मात्र बाई कधी आपल्या घरी इंटरेस्टपूर्ण स्वयंपाक करत, इंटरेस्टपूर्ण. नवरा जेवायला असला, पोरगं जेवायला असलं की इंटरेस्ट इथे बायांना स्वयंपाक करायचा, भाज्या करायचा, कोशिंबिऱ्या करायचा, सर्व काही योग्य पद्धतीने करतील. आणि ती बिचारी एकटीच जेवायला असेल ना, भाकर आणि वांग, विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपल्या घरी अतिथी भोजन आहे. अतिथी भोजन मागाया आला से तिरवाहा. ते म्हणाले महाराज काय पाहिजे तुम्हाला? भोजन. इच्छा भोजन देईन मी आहालो दान मागाव यासी. दान मागायला आलेला हो, इच्छा भोजन पाहिजे.
काय पाहिजे महाराज? तुझ्या एकुलत्या एक मुलाचं मांस पाहिजे. आपण म्हणत नाही का तन मन धन, तन म्हणजे शरीर. शंकरजी म्हणतात जास्त बोलतं काय, तन तन लावतं का? आणि तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. म्हणून ज्याचं त्याला आपल्याला द्यायचं आहे. हे सर्वच काही भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. ऐश्वर्य उपभोगमच्या वैभवम, हे सर्व काही आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याच वेळेला चिलया बाळाला भोजनाला द्यायचा आहे. म्हणून श्रेयाराजे तेवढ्यात आलेले आहेत. त्यांना विनंती केली, महाराज आपल्या घरी हे अतिथी आलेला आहे, भोजनाला मुलगा मागतो आहे. एकट्या मुलाचा आता मांस कसं शिजवायचं? दुसऱ्याकडून जर केलं तर नाही. दुसऱ्याचे मांस न मी घेई, दुसऱ्याकडून मी न घेई. तुझ्या हाताने उखळामध्ये मारावा, धैर्याचे मुसळ धरावे. त्याग करावा बाये मायेचा, भजन करीत कांडावे. तव पुत्राला मी घेईन त्याचे. मुलाचं मुंडकं राखून ठेवलं होतं. बाकीच्या मुंडक्याचा पाक केलेला होता शिरवाचा. तेवढ्यात अतिथाने आवाज दिला, ए चांगुणा, काय नाव चांगलं आहे तुझं? बाई मुंडकं ठेवलं झाकून. महाराज फोटोची पद्धत नाही, मुलाचा चेहरा पाहण्याकरता या ठिकाणी ही मुंडकं ठेवलेलं आहे. नवे गात्रात शिर प्रधान, या पूर्ण शरीरामध्ये हे शिरकमल प्रधान आहे, महत्त्वाचं आहे. ते तू राखून ठेवलं. मी न जेवे तुझ्या घरी. निघाला चिते चेदवाह. तेवढ्या चांगुणा आली, पाय पकडून राहिली, महाराज मुलगाचं मरण पावला, आता मुलगाही गेला न अतिथी चालला, आता माझ्या जीवनामध्ये काय अर्थ राहील? मग मुंडकाचा मी पाक करून तुम्हाला घालते आहे. लगेच पुन्हा तिने मुंडकं त्यावेळेला त्याचा पाक बनवला आणि लगेच ते पूर्ण ताटामध्ये वाढलेलं आहे आणि ते पदार्थ आणलेलं आहे. चांगुणाला म्हणती ते दवा तिथी. भगवान शंकरजी म्हणतात, मी एकटा जेवणार नाही, तुझ्या पतीला सुद्धा बोलावून घे. पतीला बोलाविले. ते दवा पतीला चांगुणा म्हणू लागली, महाराज जेवण करा. अगं स्वतःच्या पोराचं मांस खायचं असतं का? केवढं आहे? अहो मी 9 मास वाईला उदरी, मी 9 मास वाईला उदरी. तुम्ही 24 तास ठेवा त्या मासाला आपल्या उदरी. अतिथा करता हे कार्य करावं लागेल, शंकरजी करता हे कार्य करावं लागेल. या गुरूंनी सांगितल्या पद्धतीने त्यांच्या तत्वाने चालावं लागेल. ठीक आहे. तेवढ्यात चांगुणेलाही म्हणतात, चांगुणा तुला पण जेवायचं आहे माझ्यासोबत. बसली बिचारी ती पण ताट करून. अगे तुला मुलगा नाही आता, तुम्हाला तुमच्या घरी आम्ही जेवण करत नाही. म्हणून निघाला. महाराज पोरगा होता ना आम्हाला, दिला ना तुम्हाला, बोलाव तुझ्या मुलाला. म्हणून दरवाजामध्ये गेली आणि हाका मारू लागली, ए चिलया बाळ गुणानिधान, दावत येल वकरे बाळा. तुझ्या विना जेवणाराचे खोळंबला, दावत ये बाळा. वाचे वदता 2 अक्षरे, पक्क तत्व आपल्या लक्षात ठेवावं.
दाननिष्ठा हे वाचनाची आपली इच्छा आहे, त्यांनी नित्यनेमाने वाचायलाच पाहिजे ज्ञानेश्वरी. नित्यनेमाने आपला हा दान कर्मविधी केलाच गेला पाहिजे. आणि हे राजा करणारी ही दान कर्म सुंदर प्रकारचं करून आपलं नाव या जीवनामध्ये मिळविलं. सकाळच्या हा 6 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंतच्या प्रहराला राजकर्ण प्रहर म्हणतात. हे नाव तेवढ्यात मुलगा धावत आला आणि गुरूंच्या संगतीमध्ये बसणार आहे. बैसला तो मांडीवरती भगवान शंकराच्या तेजवाह. आणि हे श्रीयाळच्या मुला आनंदली तेजवाह. पूर्ण केला पूर्ण झाला मनोरथ. गावातून जेव्हा दिंडी आली मिरवणूक, त्यावेळेला भगवान शंकराच्या पाशी माझ्या भगवत भक्त वैष्णववीरांनी म्हटलेलं आहे की पूर्ण केला पूर्ण झाला मनोरथ. ही मनोरथाची भावना, ही भावस्थिती म्हणून आज या ठिकाणी ही गीता तत्त्वज्ञानाचा विस्तार आपण अगदी ही यावेळेला हा थोडक्यामध्ये सांगितलं गेला. तुम्हाला जसं काही पटलं असेल तशा पद्धतीने त्याचा हा पूर्णपणे स्वीकार करावा. गीता हा जे वाचन करतात त्यांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांच्यासारखा अधिकारी या जगतीतला कोणी नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात त्या व्यवहाराला हा भगवान कधीच विसरत नाही. नित्यनेमाने जो वाचन करतो आणि नित्यनेमाने ते आचरण करतो, गीतेचा सांगितल्याप्रमाणे हे त्या ठिकाणी व्यवहार करतो, त्यांच्या हा करता हा आनंद प्राप्त होतो आहे. हा गीतेच्या हा प्रमाणामधून बोलण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे एकदा प्रेमाने सर्वांनी त्या भगवंताचं नामचिंतन करू. गुरुतत्वनियमाप्रमाणे गुरुगीतेप्रमाणे गुरु की निगाही मोक्ष. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुनी आपल्याकडे जेव्हा पाहिलं त्यावेळेला आपल्याकडून कोणत्या प्रकारचे कार्य यथार्थ पद्धतीने करून घेतो आहे. गुरुदेवांची भगवान शंकराच्या अधिष्ठानाची ही फार मोठ्या प्रकारची भावस्थिती आहे. या ठिकाणी जो व्यक्ती आला तो खूप आनंदित झाला. या ठिकाणाला पदस्पर्श ज्यांचा होतो ते महान भाग्यवान आहेत. भगवान शंकराचं सानिध्य ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त आहे, जे भगवान शंकराची नित्यनेमाप्रमाणे आरती पूजेला हजर असतात, जे भगवान शंकराचा प्रसाद घेतात, भगवान शंकराच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात, अशा अधिकारी लोकांचा हा फार मोठ्या प्रकारचा व्यवहार आहे. भगवान शंकरजी म्हणतात, माझे देवरीवासी जनता जनार्दन फार मोठ्या अधिकाराचे हे व्यक्तिगण आहेत. हे गावचे फार अधिकारी राजे आहेत आणि यांच्या राजांचं हे तत्व विचार काय सांगायचं. यांच्याजवळ एवढी गुरुगीता सुंदर प्रकारची आहे की यांच्या गावामध्ये यांनी 18 पगड जातीचे लोकांचं संरक्षण केलेलं आहे. 18 जाती या ठिकाणी नांदतात देवरीमध्ये. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या गावामध्ये होते. म्हणून हे गाव आदर्श आहे, कारण इथे देव आलेले आहेत. म्हणून देवरी देव ज्या गावामध्ये आहेत भगवान शंकरजी आणि गोपाल कृष्ण,
आदिशक्ती मुक्ताबाई आणि हनुमानजी सर्व काही देवता अधिष्ठात हे गाव आहे. 16 देव मंदिरात या गावाला. हे आदर्शभूत असलेलं सुंदर प्रकारचं गाव म्हणून इथल्या हा सर्व काही अधिकारी पाटील लोकांची आणि भावना आहे सर्वांना सन्मानाने वागवती. इतर गावच्या लोकांना कदाचित या गावातले लोक न्यावं लागतात. मंगलाष्टके म्हणायलाही नागेश्वरांना न्यावं लागतं, बामणालाही न्यावं लागतं, सोनारालाही ज्योती लावायला दुसऱ्या गावात जावं लागते. इथलं गावाचं वर्णन एक एक जर केलं, कुंभारदादालाही या गावातून दुसऱ्या गावाला मडके द्यायला न्यावं. काय हे थोरत्व या गावचं आहे आणि ही फार मोठी भूमी आदर्श आहे. म्हणून या गावच्या अधिकारी लोकांचे विचार फार मोठ्या प्रकारचे आहेत. सर्वांना सन्मानाने वागवतात हे गाव. कोणी काही जरी केलं तरी त्याला म्हणतात आमच्या देवरीचाच आहे. स्टँडवर जरी पडला तरी म्हणतात गाव कोण्या गावचं आहे तर देवरी. पण जरा विचार करायचा स्वाभिमानाने राहणाऱ्या लोकांना. देवरी गावामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी आपल्या देवरीचं नाव असं कुठेही न्यायचं नाही, योग्य पद्धतीनेही वागायचं, आदर्श तत्व विचार सुंदर प्रकारचे ठेवायचे आणि देवरीचं नाव जाईल, देवरीच्या संस्थांचं नाव जाईल, देवरीच्या व्यवहाराचं कार्यक्रमाचं नाव जाईल. अशा प्रकारचा कोणताही अयोग्य अविचार न यावा हीच शिवराम महाराज गुरुवर्यांच्या चरणी ही माझी प्रार्थना आणि हे संत वासुदेवजी महाराजांच्या चरणी प्रार्थना. आदरणीय हातरुंचे माझे बाबा आणि आमचे कराळे साहेब आलेले आहेत. त्यांनी सन्मानपूर्व हातरुंच्या बाबांचा हा आणि ग्रंथ सुंदर प्रकारचा लिहून सुंदर विचारधारा त्यामध्ये ठेवलेली आहे. हातरुंचे बाबा म्हटल्यानंतर प्रत्यक्ष राधिका आहे. त्यांनी राधिका बनून बांगड्या वगैरे घालून साडी चोळी नेसून कुंकू लावून आणि भगवंताला हा आपलंसं केलं. सर्वांना हा प्रेम दिला असे महान तत्त्वज्ञ आणि म्हणून अशा लोकांचे हा आदरणीय संतांचा विचार करून एकादशीचा दिवस आहे. जास्त वेळ झाला आहे कारण माझे सर्व काही लोक अगदी गावातून मिरवणूक आल्यापासून थकलेले आहेत. सर्वांना त्रास होतो आहे. सर्वांची जाण ठेवावी लागेल. करुणात्मक भावना हा या ठिकाणी आपल्या ठिकाणी आहे. म्हणून सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका व्यवहार हा संसार वाया येर झालं. मग ही पूर्णपणे हे भावपूर्ण स्थिती आहे. हे कार्य दरवर्षीच्या नियमाप्रमाणे माझे भगवत भक्त करत आहेत आणि करून राहिलेले आहेत, करत आहेत. या देवरी गावाचं तेवढं तत्त्व विचार आहेत. म्हणून झालेली सेवा, माझं सतत काही बोलताना चुकलं असेल तर मला हा माफ करा. आणि जास्तीचं बोललो असेल तर ते माझ्या पिशवीत टाकून उद्या मी घेऊन जाईल. आणि योग्य बोललं असेल ते मात्र स्वीकार करून आणि वेडं वाकडं बोलल्या गेलं असेल तर लेकरू म्हणून माफ करा. आणि झालेली सेवा पंढरीनाथाच्या भगवान शंकराच्या चरणी अर्पण करतो.